सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद करण्याची संधी निर्माण झाली होती. निर्धाव चेंडूची झाली फेकी. 5 षटकांची मॅच असेल, 25 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे असेल. थोडं स्पीडअप केला तर फायनलची मॅच सुद्धा 5 ओव्हरची खेळवली जाईल. यासाठी तुम्ही सुद्धा दक्षता घ्यायची आहे. पहिलाच बॉल निर्धाव आला, त्यानंतरचा पुढचा बॉल अगदी खोलात टाकले. या बॉलला यॉर्करच्या पद्धतीचा उपयोग करण्यात आलाय. तत्पूर्वी चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोनही फलंदाजादरम्यान. एक धाव पूर्ण केली जाते. या एका धावेच्या साह्याने श्री गणेश झालाय एटीएमजी संघाचा. एक धाव फलकावरती लगावली गेली आहे. अगदी विलाससाठी इथे कॅश प्राइज आलंय जितूजी उघडा साहेबांकडून की अगदी जर त्याने 2 चौकार 1 षटकार मारला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज. आत्ताच या चेंडूवरती जर पाहायला गेलं 2 धावा आल्यात. या 2 धावेच्या साह्याने एकूण धाव फलक जाऊन पोहोचले 3 या अंकांवरती. फटका अप्रतिम होता. पुन्हा एकदा फटका समोरच्या दिशेने समालोचन कक्षाला मान्यवरांना सलामी देत असताना आलाय हा दर्जेदार षटकार. या षटकाराच्या साह्याने एकूण धाव फलक जाऊन पोहोचले 9 या अंकांवरती. एक धमाकेदार सेमीफायनलची धमाकेदार सुरुवात करत असताना विनय सुरू आहे. अगदी 4थ्याच बॉलवरती आक्रमण चढवलंय. कैलास उघडाच्या गोलंदाजीवरती प्रहार चढवले जातात. इथे पुन्हा एकदा आता खोलात टाकले. या बॉलला क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा उपयोग केलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक लॉंगॉन पर्यंत पोहोचेल. तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. फंबल पाहायला मिळालेलं. कम्युनिकेशन नाहीये दोनही फलंदाजादरम्यान. तत्पूर्वी 2 धावा. या 2 धावेच्या साह्याने 11 धावा धाव फलकावरती लगावले गेल्यात. 11 धावा धाव फलकावरती. विनय सुर्वेची बॅट बोलताना दिसतीये. पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये हा फटका आहे. आता लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर रिजन मध्ये धावतोय. चेंडू ट्रॅव्हल करतोय 4 धावांसाठी. विनयची बॅट तापली आहे. षटक क्रमांक 1 इथे समाप्त झालाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा धाव फलकावरती लागल्यात त्या 15. कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग होणार नाही. 20 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे असेल 4 षटकांसाठी. जर विनय सुर्वेने जर लगातार 3 षटकार मारले तर 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल राहुलजी निवळकर यांच्याकडून. तुमच्याकडे 20 मिनिटांचा अवधी असेल पहिल्या 4 षटकांसाठी. जर त्या 20 मिनिटांमध्ये जर तुमचे 4 षटक पडले नाही तर 5व्या षटकामध्ये तुमचा एक प्लेअर 30 यार्ड सर्कलमध्ये ऍड करावा लागेल. आतापर्यंत जर विचार केला पहिल्या षटकाचा तर पहिल्या षटकामध्ये तुम्ही आतापर्यंत वेल लावलाय. 4 मिनिटांचा वेल घालवलाय तर तुमच्याकडे आता जर विचार केला 16 मिनिटांचा अवधी असेल 3 षटकांसाठी. नागेश उघडा दुसरं षटक घेऊन तिथे मार्गस्थ झाले. एटीएमजी संघाच्या कोणत्याही फलंदाजाने लगातार 3 षटकार मारले तर सन्माननीय राहुलजी निवडकर यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. नागेश उघडाचा पुढचा बॉल विलाससाठीचा हा बॉल अगदी खोलात टाकले. सरळ फटका मारलाय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल. तत्पूर्वी एक धाव सहज पूर्ण केली जाते. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. विलासला सुद्धा माहिती आहे आपल्याला सुद्धा आता इथे अनामारी करावी लागेल. समोरच्या संघाचा जर विचार केला सर्वात जास्त धावा बनवणारा संघ सुद्धा डीवाय वॉरियर्स आहे. सर्वात मोठी पार्टनरशिप सुद्धा डीवाय वॉरियर संघानेच बनवले. त्यामुळे त्यांच्यासारख्या मोठ्या संघासमोर मोठी धाव संख्या उभारणं महत्वाचं ठरू शकते या मॅच मध्ये. हा बॉल खोलात टाकले. पुल करण्याचा प्रयत्न चालू होता विनय सुर्वेचा. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. या एका धावेच्या साह्याने एकूण धाव फलक जाऊन पोहोचले 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 17 धावा धाव फलकावरती. आता विलास पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती.
जितूजी होला यांनी लावलेलं बक्षीस विलाससाठी आता चालू असेल. इथे हा फटका खेचायचा होता. जितूजी उघडा यांच्याकडून बक्षीस आले. वर्णे गावचे सदस्य त्यांच्याकडून बक्षीस आले. 2 चौकार 1 षटकार जर विलासने मारला 500 रुपयांचं कॅश प्राइज. नागेशचा हा बॉल कट केला जाते. पॉइंट रिजन मध्ये 1 धाव पूर्ण केली जाते. या एका धावेच्या साह्याने 4 चेंडूंची फेकी झाली. 18 धावा धाव फलकावरती लगावले गेलेत. 4 चेंडूंची समाप्ती झाली. 2 चेंडू इथून बाकी असतील. 18 धावा धाव फलकावरती लगावले गेल्यात. विनय सुर्वे आता स्ट्रायकिंग एंड वरती असेल. विनयसाठीचा हा बॉल कट केला जाते कव्हर क्षेत्रामध्ये. आउटफील्ड त्या क्षेत्रामध्ये स्लो आहे, परंतु चेंडू ट्रॅव्हल करणार का? आणि ट्रॅव्हल सुद्धा केले. सीमा रेषा पार आलाय हा चौकार. या चौकाराने इरादे स्पष्ट केले विनय सुर्वेच्या बॅट मधून. तो सुद्धा अगदी चारी बाजूला फटके खेळण्यामध्ये तत्पर आहे. या चौकाराच्या साह्याने 22 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. पाचवा चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 22 धावा धाव फलकावरती लगावले गेल्यात. शेवटचा बॉल शिल्लक असेल या ओव्हर्स मधला P2च्या षटकातला. नागेशचा हा बॉल पुन्हा एकदा अप्रतिम फटका. पॉइंट आणि थर्डमॅनच्या मधून या चेंडूला ट्रॅव्हल केले जाते. चेंडू उचलून फेकेपर्यंत 2 धावा फेकी चुकीची झाली आहे. यष्टीरक्षक नयन दरेकर करणार नाहीये कोणती चुकी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्यात त्या 24. चला पाण्याची पूर्तता करायची. शौर्य निहुडकर आपण जर इथे कुठे असाल, शौर्य निहुडकर आपल्या संघाचा शौर्य फार्म संघाचा कर्णधार आपली वाट पाहतोय. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 24 धावा धाव फलकावरती लगावले गेल्यात. पहिला फायनलिस्ट संघ आपल्याला तो मिळालाय. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ शौर्य फार्म फायनल मध्ये खेळताना दिसेल, परंतु तो आता वाट पाहतो त्यांच्या प्रतिद्वंद्वीची. कोणता संघ त्यांच्या विरोधामध्ये फायनल खेळताना दिसेल. अजूनही जर विचार केला इथून जर 8 षटकांचा खेळ संपल्यानंतर आपल्याला समजेल कोणता सेकंड फायनलिस्ट संघ शौर्य फार्म विरोधात खेळताना दिसेल. जाऊयात ऑन गोईंग मॅच कडे. भगवान ओलावरती जिम्मेदारी सोपवली आहे. 3रा गोलंदाज इथे यूज केला जातोय. भगवान ओलाचा हा बॉल खोलात टाकले. कोणता क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. फाईन लेग आणि थर्ड मॅनच्या मधून जाईल. चेंडू चाललाय नो मॅन्स लँड मधून. अगदी 4 धावांसाठी नवसंजीवनी निर्माण करणारा विलासच्या बॅट मधला हा चौकार. या चौकाराच्या साह्याने 28 धावा धाव फलकावरती क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळालेलं. गौरनाथ तिथे होता. या एका धावेच्या साह्याने धाव फलक जाऊन पोहोचले 29 या अंकांवरती. कमालीचे एफर्ट्स पाहायला मिळते डीवाय वॉरियर संघाकडून. डीवाय वॉरियर संघाच्या प्रेक्षकांची सुद्धा गर्दी तितकीच झाली आहे. डीवाय वॉरियर समर्थक अगदी जाम पाहायला मिळतात या मैदानावरती, परंतु त्यांच्या विरोधामध्ये या धावा बनवल्या जाणार काही ATMG संघाकडून. विनयच्या बॅट मधून फटके येत आहेत. भगवान विरोधात आता कशी खेळी करणार. इथे पुनश्च एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता. स्लोवर पद्धतीचा बॉल होता. निर्धाव चेंडूची झाली आहे फेकी. 29 धावा एकूण धाव फलकावरती.
भगवानचा हा बॉल कट केलाय विनय सुर्वेने. क्षेत्ररक्षक आता प्रोटेक्शन तिथे असेल, एकच धाव मिळेल. या एका धावेच्या साह्याने 3 चेंडूंची फेकी झाली आहे. 30 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. 4 चेंडूंची फेकी झाली आहे. विलास ओलाचा हा बॉल, विलाससाठी टाकलेला हा बॉल कट केला जाते. थर्डमॅन आणि गलीच्या मधून या चेंडूला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी तिथे धावा अडवल्या गेल्या. दोनच धावा इथून मिळतील. या 2 धावेच्या साह्याने 5 चेंडूंची फेकी झाली आहे. 32 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. भगवान होला आता चांगली गोलंदाजी करतोय, धावा रोखण्यामध्ये यशस्वी ठरतोय. वेगवान धावा बनत होत्या, आता त्याच धावेंना लगाम लावले जाते. विलाससाठीचा हा बॉल कट केला जाते. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा रेषा पार आलाय हा दर्जेदार चौकार. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. 36 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. तुम्हाला हा षटक संपवण्यासाठी 8 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे. जर हा षटक जर तुम्ही 8 मिनिटांपेक्षा जास्त मिनिटांनी संपवला तर यापुढील येणाऱ्या षटकामध्ये तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये लावावं लागेल. इथे हा बॉल कट केलाय, फटका अप्रतिम आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, चिगरी झाली आहे त्याच्याकडून. तत्पूर्वी 2 धावा सहज पूर्ण केल्या जातील, यात मात्र काही शंका नाहीये. या 2 धावेच्या साह्याने एकूण धाव फलक जाऊन पोहोचलाय. 38 धावा धाव फलकावरती. विनय सुर्वे शफल करून ऑन साइडला फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, चुकी झाली आहे, चुकीला माफी नसणार आहे. विनय सुर्वेची बॅट बोलते. आलाय हा दर्जेदार चौकार. या चौकाराच्या साह्याने आता टेन्शन वाढवताना दिसेल तो मात्र डीवाय वॉरियर संघावरती. या 4 धावेच्या साह्याने एकूण धाव फलक जाऊन पोहोचले बिन बाद 40 या अंकांवरती. 10 चेंडू 28 धावांवरती वैयक्तिक खेळी करताना दिसतोय विनय सुर्वे. स्वतः संघाचा कर्णधार आहे, त्याला सुद्धा माहिती आहे धावा कशा बनवायचे या शेवटच्या षटकामध्ये. इथे समोर पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. अजूनही जर विचार करायला गेलो ना, अजूनही 1 षटकाचा या इनिंग्स मध्ये खेळ बाकी आहे. अजूनही या षटकातील 4 चेंडूंची मला तर वाटते फेकी होणं बाकी असतील. 3 चेंडूंची फेकी होणं इथून बाकी असेल. इथून पुन्हा एकदा हा फटका अप्रतिम आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक ट्रॅव्हल करेल कव्हर्स पर्यंत. फंबल पाहायला मिळाले. तत्पूर्वी 2